नमस्कार. प्रसार माध्यमातून ज्या बातम्या आता प्रसारित होत आहे त्या बातम्या ऐकून काळजाला चटके बसत आहेत. ह्या मुंबई शहरामध्ये लहान मुलं चोरी करणारी एक टोळी सक्रिय झाली आणि महिन्याभरात शेकडो लहान मुलांचं अपहरण झालेलं आहे. पण ह्याकडे मात्र कोणाचं लक्ष नाही. सध्या ह्या मुंबईतला सर्वसामान्य जो नागरिक आहे तो भीतीच्या वातावरणामध्ये जगतोय. ह्याच सर्वसामान्य नागरिकांनी तुम्हाला महाराष्ट्रात सत्तेत बसवायचं काम केलंय, केंद्रात सत्तेत बसवायचं काम केलंय. हा त्यांचा गुन्हा आहे का? कारण त्याला न्याय मिळत नाही, त्याला संरक्षण मिळत नाहीये. आज ही मुंबईमध्ये जे टोळी सक्रिय झाली, ज्या ज्या घरातील मुलं चोरी करण्याचं त्यांनी काम केलंय, त्या घरात जर आज गेलं त्या मुलाच्या मातेचा, त्या मुलाच्या बापाचा आक्रोश आज हा सत्ताधाऱ्यांपर्यंत पोचत नाही का? यांचा आक्रोश आज मुख्यमंत्र्यांना ऐकायला येत नाही का? हा प्रश्न पडतोय. फक्त तुम्हाला महानगरपालिका काबीज करण्याची स्वप्न पडतायत, तुम्ही त्यांच्यामध्ये गुंतलाय. पण या सर्वसामान्य तुम्हाला त्या संविधानिक खुर्चीवर बसवायचं काम केलंय. त्यांच्या संरक्षणार्थ तुम्ही कोणता ठोस भूमिका घेतली जात नाही. हे दुर्दैव आम्ही आमचं समजतोय. माझी ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ताबडतोब ही चोरी झालेली मुलं शोधून काढण्याचे आदेश पारित करा आणि जे सक्रिय झालेली जी टोळी आहे ती टोळी जाग्यावरच ठेचण्याचे आदेश द्या. तशी टोळी जिवंतच राहिली नाही पाहिजे. त्याचे म्होरके शोधून काढा. याच्या मागे कोण आहेत, याचे सूत्रधार कोण आहेत, त्यांचा शोध लावला पाहिजे. आणि आज काही आमदार मुलं चोरी झाले त्याकडे लक्ष द्यायचा सोडून महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात बोंबलतायत. त्या सर्व आमदारांना माझं खुल्लं आव्हान आहे, तुमच्यात जर तेवढी हिंमत असेल तर ह्यांचा शोध लावा, या मुंबईचं संरक्षण करा. आणि त्या लोकप्रतिनिधीच्या खुर्चीवर बसवलंय त्याचं भान ठेवा आणि पुढाकार घ्या आणि ह्या लोकांना न्याय देण्याचं काम करा. आणि मुंबईचं संरक्षण करण्याकरिता काहीतरी उपाययोजना तुमच्या हातून राबवता आली तर ते राबवण्याचं काम करा. आम्हीही तुम्हाला सलाम करू. नाहीतर तुमचे जे फुकटचे आपलं दिवसाला उठलं की बोंबलेगिरी करायची ही बंद करा. ह्यानी आता लोकांना कंटाळा आलाय. लोकांना प्रॅक्टिकली काम दिसलं पाहिजे, तुम्ही काय करताय तो विकास दिसला पाहिजे. आज ह्या मुंबईची हालत अशा पद्धतीने चालली आहे आणि ह्या जर चोऱ्या लहान मुलांच्या होत असतील त्याकडे सर्वांनी मिळून लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ताबडतोब ह्यांचा शोध लावून त्या टोळ्या ठेचून काढा आणि ठेचून काढायचे आदेश पोलीस डिपार्टमेंटला द्या.